तुम्ही मुळा खाल्ला आहे पण मुळ्याच्या शेंगाची भाजी खाल्ली आहे का? तर ही बघा मुळ्याच्या शेंगा. तर त्याला छान असं साफ करून घ्यायचं आणि तव्यावरती टाकून असं छान सगळीकडून भाजून घ्यायचं. जेवढं तुम्ही छान त्याला भाजेल ना तेवढं छान असं मस्त त्याची टेस्ट लागते. आणि वरून अजून तेल टाकून त्याला पुन्हा परतून घ्यायचं. छान परतून झालं की आपण त्याच्यावरती चवीनुसार मीठ टाकणार आहे. मीठ टाकून घ्यायचं आणि नंतर पुन्हा त्याला मिक्स करून घ्यायचं आणि एक वाफ काढून घ्यायची आणि नंतर कोथिंबीर टाकायची. छान असं कोथिंबीर टाकल्यावरती टेस्टच काय वेगळी येते मस्त. मग पुन्हा आपण त्याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे. शेंगदाण्याच्या कुटाने अजून खमंग अशी टेस्ट येते. याच्यामध्ये चटणी मिरची काहीच टाकायची नाही. अशीच चव भारी लागते. आणि तुमची लहान मुलं असेल तर त्यांना तर खूपच आवडेल. माझी रेसिपी आवडल्या तर सबस्क्राईब करा.